हॅलो यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळे? तर चला, आज आपण उपासासाठी मस्त अशी भगर किंवा वरई पण बोलू शकता तुम्ही, भगर आमटी आपण बनवणार आहोत। तर चला, इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे, ती साईडला ठेवून घेऊया। आता आपण इथे एक टोप घेतला आहे, टोपामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत, त्याला छान अशी उकळी फुटू देऊ। तोपर्यंत आपण भगर धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी, त्यात आधी निसून घ्यायची, कारण खडे वगैरे पण असतात त्यामध्ये। आता आपली उकळी फुटली का चेक करू, झालेली आहे आपली उकळी फुटलेली आहे। आता आपण यामध्ये भगर टाकून घेणार आहोत। तर चला, आपण सर्व भगर टाकून घेऊया। याला चांगलं असं हलवून घेऊन त्यावर आपण परत झाकण ठेवून घेणार आहोत। आता या साईडला आपण शिजू देऊया भगर। आता इकडे आपण आमटीची तयारी करूया। इथे मी 5 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या शेंगदाणे घेतले आहेत, कच्चे किंवा भाजून पण घेऊ शकता तुम्ही। आता आपण याला वाटून घेणार आहोत। भगर शिजली का बघू, चेक करू एकदा। हे बघा, आपली भगर रेडी झालेली आहे। आता आपण इथे थोडंसं तेल घातलेलं आहे पॅनमध्ये, त्यामध्ये हे वाटण सर्व आपण तळून घेणार आहोत। छान असं तळून झालं की आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत। मी ते भांडं धुवून घेऊन त्यामध्ये टाकलं होतं पाणी। तुम्हाला जसं पातळ हवी, ठीक हवी, जशी आवडेल तशी करू शकता तुम्ही। मीठ टाकून घेऊया चवीनुसार। याला छान अशी उकळी फुटू देऊ। हे बघा, झालेली आपली उकळी फुटलेली आहे मस्त। तर चला, आपण आता इथे पापड तळलेले आहेत उपासाचे, भगर, आमटी आणि लिंबू। रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नक्की ट्राय करा रेसिपी।